नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिनमध्ये पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीसांची आज सभा. खारघरच्या रामशेठ ठाकूर स्कूलच्या मैदानावर सभेचं आयोजन. महाविकास आघाडीचे संभाजीनगरचे उमेदवार चंद्रकांत खैरेंच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर. खैरेंच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे 2 सभा घेणार. नंदुरबारचे महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवींसाठी प्रियंका गांधींची सभा. 9 मे रोजी शहरातील सीबी मैदानावर प्रियंका गांधी यांची सभा. शरद पवारांची तब्येत खराब झाल्यामुळे त्यांचे सोमवारचे सर्व कार्यक्रम रद्द. उन्हाचा त्रास होत असल्यामुळे एका दिवसाचा आराम करून पुन्हा जोमाने सभा घेतील, अमोल कोल्हेंची माहिती. महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरेंच्या प्रचारासाठी अंबादास दानवे आज शिर्डीत. नेवासा तालुक्याच्या सोनईत पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार. मोदींनी कितीही दरवाजे उघडले तरी सोबत जाणार नाही. छत्रपतींच्या भगव्याला गद्दारीचा डाग लावणाऱ्यांसोबत जाणार नाही. नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया. राजेंद्र गावित यांची नाराजी दूर. महायुतीचे उमेदवार हेमंत सावरांच्या प्रचारात राजेंद्र गावितांची हजेरी. पालघर लोकसभेसाठी उमेदवारी न मिळाल्यानं राजेंद्र गावित नाराज होते. बारामतीत प्रचारादरम्यान मडकं फोडण्याचा व्हिडिओ व्हायरल. अजित पवार गटातील समर्थकांकडून मडकं फोडण्याची अनोखी पद्धत, मात्र त्यामागील कारण अस्पष्ट. रोहित पवारांनी भर सभेत मडकं फोडल्याचा व्हिडिओ दाखवला. मलिदा गँगच्या सदस्यांनी मडकं का फोडलं? मडकं कधी फोडलं जातं हे माहीत नाही का? रोहित पवारांचा सवाल. कुणीतरी चौकात मडकं फोडत असल्याची तक्रार मिळाली, मात्र मला त्याबद्दल माहिती नाही. मी कधीही कुणाचा अपमान केला नाही किंवा पातळी सोडली नाही. व्हायरल व्हिडिओवर अजित पवार यांची प्रतिक्रिया. मराठा आंदोलकांनी रावसाहेब दानवेंचा विरोध केल्याचा व्हिडिओ व्हायरल. काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यांच्याकडून व्हिडिओ व्हायरल. दानवेंकडून व्हिडिओचं खंडन. तटकरेंकडून निवडणुकीचा खर्च अद्याप सादर नाही. निवडणूक आयोगाची महायुतीचे उमेदवार सुनील तटकरेंना नोटीस. राजन साळवींची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार. भाजप मतदारांवर दबाव आणून जबरदस्तीने पैसे वाटप असल्याचा आरोप. तर पैसे वाटप करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करा, राजन साळवींची मागणी. मतदानानंतर धुळे मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी 20 मे रात्री 9 वाजेपर्यंत जाहीर करा. ठाकरे गटाची मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मागणी. जळगावचे उमेदवार करण पवार त्यांच्या प्रचारासाठी त्यांची पत्नी अंजली मैदानात. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह अंजली यांचा जोरदार प्रचार सुरू. नागपुरात सलग 3ऱ्या दिवशी भूकंपाच्या धक्क्यांची नोंद. 3 दिवसांपासून उमरेड आणि आमगाव देवळी भिवगड भागात भूकंपाचे सौम्य धक्के. नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण. ICSEचा 10वी आणि 12वीचा आज निकाल जाहीर होणार. सकाळी 11 वाजता अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार. कोकण रेल्वे मार्गावरून पनवेल ते मडगाव आणि सावंतवाडी दरम्यान विशेष उन्हाळी रेल्वे गाड्या. आजपासून विशेष रेल्वे सुरू. धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा 42 अंशावर. तापमान वाढल्यामुळे जिल्ह्यातील गावांमध्ये शुकशुकाट, तर नागरिकांचं जनजीवन विस्कळीत. धाराशिव जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला. जिल्ह्यात 41 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद. वाढत्या तापमानाच्या नागरिकांना झळा. पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरेत 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. शिरूर, पुरंदर आणि इंदापुरातही उन्हाचा कडाका. पुणे जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला. जिल्ह्यातील धरणांमध्ये फक्त 14% पाणीसाठा शिल्लक, तर 7 धरणांची पाणी पातळी 10% खाली. धुळे शहरातील मोहाडी परिसरात भीषण पाणी टंचाई. डेडरगाव तलावातील जलसाठा कमी झाल्यानं पाणी संकट. नागरिकांवर टँकरनं पाणी मागवण्याची वेळ. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अमरावती जिल्ह्यात 45 विहिरींचं अधिग्रहण. जिल्ह्यात 11 टँकरद्वारे 8 गावात पाणी पुरवठा. यंदाही मेळघाटात पाणी टंचाईची समस्या. रत्नागिरी जिल्ह्यातील 30,000 नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा. टंचाईग्रस्त वाड्यांची संख्या 190. धुळे जिल्ह्यातील मेहरगाव ते कावठी रस्त्याचं काम धीम्या गतीनं सुरू. अनेक दिवसांपासून काम सुरू असल्यानं लवकरात लवकर रस्ता पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी. बुलढाण्याच्या ITI कॉलेजमध्ये ठेवण्यात आलेल्या EVMच्या स्ट्रॉंग रूममध्ये मद्यपीचा धिंगाणा. अमोल नाईक असं मद्यपीचं नाव. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. गोंदियाच्या गंगाझरीमधील परसवाडा गावात एका लग्न समारंभात कॅमेरा चोरीला. 2 आरोपींना तासभरात अटक. धुळे जिल्ह्यात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ. तापमान वाढल्यानं शेतकऱ्यांकडून फळबागा वाचवण्यासाठी धडपड, तर सूर्याचा प्रकोप वाढल्यानं पाणी टंचाईचंही संकट.
नांदेड जिल्ह्यात जनावरांचा चारा साठवण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग. अवकाळी पावसामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना सुरू. हिंगोली जिल्ह्यात भुईमुग काढणीला वेग. अवकाळी पावसामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव. भुईमुगाच्या उत्पादनात घट. वाढत्या तापमानामुळे वाशिमच्या पद्म तलावातील माशांचा मृत्यू. 4 ते 5 क्विंटल माशांचा मृत्यू. नंदुरबारमधील सातपुड्याच्या डोंगर रांगांशी जोडणारा चांदशैली घाट नादुरुस्त. दररोज हजारो प्रवाशांचा घाटातून प्रवास होत असल्यानं हा घाट दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामात यंदा कापूस लागवडीचं क्षेत्र घटण्याची शक्यता. कापसाला योग्य भाव मिळत नसल्यानं पेरणी क्षेत्र घटण्याचा अंदाज. धाराशिव जिल्ह्यात एका वर्षात 1,18,00,000 महिलांचा अर्ध्या तिकिटात प्रवास. सर्वाधिक प्रवास कळंब आगारातून झाल्याची माहिती. तुळजाभवानी मंदिराचे धार्मिक व्यवस्थापक पुजाऱ्यातून नियुक्त करा. कर्मचारी भरतीत पुजाऱ्यासाठी 50% जागा राखीव ठेवाव्यात. पुजारी मंडळाची मागणी. मुंबईतील गुजराती कंपनीत नोकरी पण मराठी माणसाचे स्वागत नाही अशा आशयाची पोस्ट लिंक्डइनवर व्हायरल. पोस्ट व्हायरल झाल्यानंतर रिक्रुटरने मागितली माफी. जळगावमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी एसटी महामंडळाच्या 393 बसेस. 33 कार्गो वाहनं आरक्षित. एसटी विभागाला 1,33,60,320 रुपयांचं उत्पन्न मिळणार. प्रवाशांची गैरसोय होण्याचीही शक्यता. जळगावात मतदान जनजागृतीसाठी मोटारसायकल रॅलीचं आयोजन. रॅलीत पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग. धुळ्यात मुख्य निवडणूक निरीक्षक यांच्याकडून स्ट्रॉंग रूमची पाहणी. स्ट्रॉंग रूम परिसराच्या सुरक्षेबाबत सूचना दिल्या. धाराशिव लोकसभा निवडणुकीसाठी 31 उमेदवार रिंगणात. 2,354 बॅलेट आणि कंट्रोल मशीनसह व्हीव्हीपॅटची ही सोय. 10,000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती. धाराशिव लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान. 2,139 मतदान केंद्र तयार. 19,92,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार. जळगावमध्ये मतदान जनजागृतीसाठी मोटारसायकल रॅलीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचाही मोठ्या संख्येने सहभाग.